नमस्कार मैत्रिणींनो, सारिका फॅशन या आपल्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला साडीतल्या कपड्यापासून गळ्यावर डिझाइन कशी करायची आहे ते सविस्तर मध्ये कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवणार आहे। हा गळा म्हणजे आतापर्यंत फेमस असलेली ही गळ्याची डिझाइन आहे। तर बघा, या पान गळ्याच्या डिझाइनला आपल्याला कॅनव्हास पेपर लावून ही डिझाइन तयार करायची आहे। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बॅक पार्टला इथं उंचीचं माप टाकायचं आहे। तर ब्लाउजची उंची आहे 14 इंच, त्यात 1 इंच जास्त घेऊन आपल्याला 15 इंच उंची घ्यायची आहे। तर छातीची घडी पूर्णच ही 12 इंचाची घ्यायची आहे। तर इथं बघा, पूर्ण शोल्डर 6 इंचाचं घ्यायचं आहे आणि मुंडा खोली ही 6 इंचावर टाकायची आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला बॅक पार्टची माप घेऊन टाकायची आहे। तर गळा रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच, गळ्याची उंची टाकायची आहे 10 इंचावर आणि असा एक चौकोनी बॉक्स तयार करायचा आहे। तर अगोदर आपल्याला काय करायचं आहे, तर अस्तरवर गळा आखून घ्यायचा आहे। तर बघा, इथं खडूच्या सहाय्याने मी अस्तरवर पानगळा आखून घेतलेला आहे। तर या पद्धतीने आपल्याला पानगळा आखून घ्यायचा आहे। बघा, 2.5 इंचाच्या बाहेर थोडंसं मी जाऊ दिलेलं आहे, कारण की हा गळा थोडासा पसरट करायचा आहे। तर या गळ्याला इथं आता मी कट करून घेतलेला आहे। तर अगोदर अस्तरवर गळा कट करून घ्यायचा आहे। अस्तरवर गळ्याची डिझाइन कट करून झाल्याच्या नंतर आपल्याला मेन फॅब्रिकवर अस्तर ठेवायचा आहे आणि जसा गळा कट करून घेतलेला आहे सेम त्याच पद्धतीने इथं गळा कट करून घ्यायचा आहे। तर ज्या कोणी ताई सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राइब करा। तर बघा, मेन फॅब्रिकवर ही गळा कट करून झालेला आहे। तर आपल्याला इथं काय करायचं आहे, आता कॅनव्हास पेपर घ्यायचा आहे आणि कॅनव्हास पेपरवर आपल्याला गळा बरोबर कट करून घ्यायचा आहे। तर गळ्यातून निघालेला कपडा इथं मी कॅनव्हास पेपरवर ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीने गळ्याच्या साइडने आपल्याला पेनने आखून घ्यायचा आहे आणि पुन्हा हा गळा कट करायचा आहे। तर गळा लगेच कट करायचा नाही। तर इथं गळा आखून झाल्याच्या नंतर आपल्याला गळ्याच्या साइडनेही बघा 1-1.5 इंच अंतर बाहेरच्या साइडने सोडायचं आहे आणि गळा आखून घ्यायचा आहे। तर या पद्धतीने गळ्याच्या साइडने 1.5 इंच अंतर सोडून गळ्याला आखून घ्यायचा आहे आणि पुन्हा कॅनव्हास पेपरवर गळा कट करून घ्यायचा आहे। कॅनव्हास पेपर एकेरी नाही, तर इथं कॅनव्हास पेपरची मी घडी टाकून घेतलेली आहे। तर बंद बाजूकूनच गळ्याला असा आकार देऊन घेतलेला आहे। बघा, गळ्यातून निघालेला कपडा हा दुहेरी आहे। तर या पद्धतीने आपल्याला कॅनव्हास पेपर ठेवायचा आहे आणि कॅनव्हास पेपरवर गळ्याची डिझाइन बरोबर कट करून घ्यायची आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला इथपर्यंत समजलंच असेल, तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला कॅनव्हास पेपरवर गळा कसा कट करायचा आहे तोही इथं सविस्तर मध्ये तुम्हाला कट करून दाखवलेला आहे। तर हा साडीतला कपडा आहे। तर साडीतल्या कपड्यापासून आपल्याला पानगळ्यावर डिझाइन करायची आहे। तर ती कशी करायची आहे बघा, तर कपडा मधोमध कट करून घेतल्याच्या नंतर सेंटर मध्ये एक टिप टाकून घ्यायची आहे। तर बघा, इथं कपडा असा जोडून घेतलेला आहे। तर इथं काय करायचं आहे, हा कपडा उलट ठेवायचा आहे आणि उलट बाजूवर हा कॅनव्हास पेपरवर गळा कट केलेला ठेवायचा आहे। तर बघा, या कपड्याच्या सेंटर पासून आपल्याला दोन्ही साइडला 2.5 इंच अंतरावर एक खडूनी मार्क करून घ्यायचा आहे, म्हणजे आपला गळा जास्त मोठा होऊ नये यासाठी। इथं बघा, दोन्ही साइडला या सेंटरच्या 2.5 इंच अंतर घेतलेलं आहे। पान गळ्याचा सेंटर बरोबर या जोडवर येऊ द्यायचा आहे। बघा, तर अशा पद्धतीने आपल्याला अगोदर टाचण्या लावून पानगळा व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि मगच पुन्हा शिवून घ्यायचा आहे। तर सेंटरला एक खालच्या साइडला टाचणी लावून घेतलेली आहे। तर गळ्याच्या दोन्ही साइडला आपल्याला टाचण्या लावून घ्यायच्या आहेत आणि गळा पुन्हा शिवायचा आहे। तर गळा शिवत असताना पानगळ्याच्या एकदम कडेने आपल्याला टिप टाकायची आहे आणि कॅनव्हास पेपरवर गळा शिवत असताना व्यवस्थित गळा शिवून घ्यायचा आहे। तर गळ्याच्या साइडचाही कपडा आपल्याला व्यवस्थित करायचा आहे आणि गळा शिवून घ्यायचा आहे। तर इथं बघा, गळ्याच्या सेंटरला आल्यावर सुई खाली ठेवून आपल्याला कपडा वळवून घ्यायचा आहे आणि पुन्हा शिवून घ्यायचा आहे। सुई वरी उचलून आपल्याला कपडा वळवून घ्यायचा नाही, तर सुई खाली ठेवूनच कपडा वळवून घ्यायचा आहे। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला कॅनव्हास पेपरवर गळा कसा शिवायचा आहे तोही इथं दाखवलेला आहे। तर इथं बघा, मी वरच्या साइडची टाचणी साइडला काढून घेतलेली आहे। तर आता इथं साइडने हे आपल्याला शिवून घ्यायचं आहे। तर सरळ मध्ये तिकडं शिवून घ्यायचं आहे आणि गळ्याच्या बाहेरच्या साइडनेही बरोबर शिवून घ्यायचं आहे। तर बाहेरच्या साइडने शिवत असताना एकदम कडेने शिवून घ्यायचं आहे आणि खालच्या साइडला आल्यानंतर बघा, तिथं सुई खाली ठेवूनच आपल्याला कपडा वळवून घ्यायचा आहे। तर बघा, कॅनव्हास पेपरवर आपला गळा शिवून तयार झालेला आहे। कॅनव्हास पेपरवर साडीतल्या कपड्यापासून गळा शिवण्याची ही साधी आणि सोपी पद्धत आहे। तर बघा, आता गळा आतल्या बाजूनी कट करून घ्यायचा आहे बरोबर आणि बाहेरच्या साइडनी थोडंसं अंतर सोडून गळा कट करून घ्यायचा आहे। तर बघा, अशा पद्धतीने आतल्या बाजूचा आणि बाहेरचा कपडा कट करून घेतलेला आहे। तर गळ्याच्या बाहेरून थोडं थोडं अंतर सोडून कपडा कट करून घेतलेला आहे। तर त्या कपड्याला जवळ जवळ कट देऊन बघा, अशा पद्धतीने आपल्याला
कपड्याला आतल्या बाजूला मुडपून शिवून घ्यायचं आहे। पान गळ्यावर साडीतल्या कपड्यापासून कुठलाही गळा असू द्या, तर साडीतल्या कपड्यापासून आपल्याला डिझाईन करायचे आहे, तर मग या पद्धतीनेच आपल्याला गळा शिवून घ्यायचा आहे। जर तुम्ही गळ्याच्या कडेने जर बरोबर कट करून गळा शिवून घेतलात आणि पुन्हा तो गळा ब्लाऊजवर शिवून त्याच्यावरती जर लेस लावलात तर तिथं लेस आपली उसवून निघते। यासाठी आपल्याला बघा गळ्याच्या बाहेरच्या साईडने थोडासा कपडा ठेवायचा आहे आणि फिनिशिंग सहित इथं शिवून घ्यायचा आहे। तर हा रफ आणि टफ गळा इथं शिवून तयार झालेला आहे। बघा ब्लाऊजचा मेन फॅब्रिक आणि अस्तर इथं जोडून घ्यायचा आहे। तर मेन फॅब्रिकच्या उलट बाजूला अस्तर ठेवायचा आहे आणि गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचा आहे। तर मैत्रिणींनो, साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला साडीतल्या कपड्यापासून डिझाईन कशी तयार करायची आहे आणि कॅनव्हास पेपरवर गळा कसा कट करायचा आहे आणि तो साडीतल्या कपड्यावर ठेवून कसा शिवायचा आहे हे साध्या आणि सोप्या पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवलेला आहे। तर गळा आता इथं जशास तसा शिवून घ्यायचा आहे। तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर कमेंट मध्ये विचारू शकता। तर बाहेरच्या साईडने हे आपल्याला बरोबर अस्तर जोडून घ्यायचं आहे। तर बाहेरच्या साईडने अस्तर जोडत असताना कपडा थोडासा हाताने प्रेस करून घ्यायचा आहे आणि पुन्हा शिवून घ्यायचा आहे। तर अशा लहान लहान गोष्टीकडे आपल्याला लक्ष देऊन ब्लाऊज डिझाईन तयार करायचे असते। मैत्रिणींनो, तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर कमेंट करून तुम्ही विचारू शकता। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं या पानगळ्याची कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवलेली आहे। तर या व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्हाला मी सांगितलेलं आहे की आतापर्यंतची ही फेमस ब्लाऊज डिझाईन आहे म्हणून। तर हा गळा खरंच फेमस आहे, तर प्रत्येकांना आवडणारा हा पानगळा आहे। तर बघा गळ्याच्या कडेचा उरलेला कपडा कट करून घेतलेला आहे आणि साईडचाही कपडा कट करून घ्यायचा आहे। तर आता बघा काय करायचं आहे, अस्तरच्या बाजूवर आपल्याला कॅनव्हास पेपर ठेवायचा आहे आणि या कॅनव्हास पेपरला आता गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचा आहे। बघा कॅनव्हास पेपरवर आपण जो गळा शिवला होता तर या पद्धतीने इथं हा गळा ठेवायचा आहे आणि गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचा आहे। तर इथं गळ्याच्या सेंटरला आल्यावर सुई खाली ठेवायची आहे आणि कपडा वळवून घ्यायचा आहे। तर तुम्हाला मी बार बार सांगत असते की गळ्याच्या सेंटरला आल्यावर सुई खाली ठेवून पुन्हा कपडा वळवून घेत जावा म्हणून। तर बघा इथं आपला गळा शिवून तयार झालेला आहे। तर या गळ्याच्या कडेने आपल्याला कट देऊन घ्यायचे आहेत। तर कट देत असताना क्रॉस मध्ये कट देऊन घ्यायचा आहे। पूर्णच गळ्याला मी कट देऊन घेतलेले आहेत, म्हणजे गळा पलटी होते वेळेस आपल्याला काही अडचण येणार नाही, व्यवस्थित गळा पलटी होतो। तर या गळ्याला इथं पलटी करून घेतलेला आहे। तर गळा व्यवस्थित पलटी करून इथं घेतलेला आहे। तर गळ्याच्या कडेने आपल्याला एक दाब टीप द्यायची आहे। तर दाब टीप देत असताना गळ्याच्या एकदम कडेने द्यायची आहे। तर गळ्यावर ही टीप येऊ द्यायची नाही, कारण की जास्त अंतर सोडून जर तुम्ही इथं टीप दिलात तर इथं या साडीतल्या कपड्यावर ही टीप दिसणार आहे। तर आपण या साडीतल्या कपड्यापासून पानगळ्यावर डिझाईन इथं तयार केलेली आहे, म्हणून तर आपल्याला गळ्याच्या एकदम कडेने टीप टाकून घ्यायची आहे, कारण की ही दाब टीप आहे आणि या दाब टीपला आपल्याला एकदम कडेनेच टीप टाकून घ्यायची असते। तर आता बाहेरच्या साईडने ही गळ्याच्या आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे। तर बाहेरच्या साईडने ही सेम त्याच पद्धतीने टीप टाकून घ्यायची आहे। मैत्रिणींनो, जेवढं मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल तेवढं मी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे। तर बघा इथं साध्या आणि सोप्या पद्धतीने गळा शिवून तुम्हाला तयार करून दाखवलेला आहे। तर या व्यतिरिक्त तुम्हाला जर कटोरी ब्लाऊज, प्रिन्स कट ब्लाऊज, फोरटक्स ब्लाऊज कुठली जर कटिंग बघायची असेल, कटिंग स्टिचिंग, तर कमेंट करून नक्की सांगा, त्याच्यावरती ही व्हिडिओ लवकरच येईल। तर बघा इथं आपला गळा शिवून तयार झालेला आहे। तर कमरेचे टक्सही शिवून घ्यायचे आहेत। कमरेचे टक्स शिवत असताना दोन्ही टक्स एक समान अंतरावर शिवून घ्यायचे आहेत। तर इथं आपले दोन्ही टक्स शिवून झालेले आहेत। तर आता खालच्या साईडला आपल्याला कमरपट्टी शिवून घ्यायची आहे। तर कमरपट्टी कशी शिवायची आहे बघा, तर वरच्या बाजूला ही पट्टी ठेवायची आहे आणि खालच्या साईडने अर्धा इंच, पाव इंच तुमचं जेवढं अंतर शिवणामध्ये जाणार आहे तेवढं इथं घ्यायचं आहे आणि या पट्टीवर इथं एक दाब टीप देऊन घ्यायची आहे। तर दाब टीप देऊन झाल्याच्या नंतर आतल्या बाजूला थोडासा कपडा एक वेळेस दुमडून घ्यायचा आहे आणि पुन्हा ही पट्टी अशा पद्धतीने ठेवून कमरेची कमरपट्टी इथं शिवून घ्यायची आहे। तर बघा किती फिनिशिंग सहित खालच्या बाजूचाही आपला गळा तयार झालेला आहे। तर या गळ्याला काय करायचं आहे, आता गळ्याच्या एकदम कडेने एक लेस लावून घ्यायची आहे। तर लेस शिवत असताना इथं बघा व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे। तर या लेस वरती आपल्याला डबल टीप टाकायची असते। तर गळ्याच्या कडेने एक वेळेस आणि पुन्हा बाहेरच्या साईडनी एक वेळेस बघा या लेसला डबल टीप टाकून घ्यायची आहे। तर इथं मी गोल्डन कलरची लेस शिवून घेत आहे। तर आता एक वेळेस गळ्याच्या कडेने लेस लावून झाल्याच्या नंतर आता बघा गळ्याच्या बाहेरच्या साईडनी एक लेस लावायची आहे। तर किती छान इथं आपला गळा तयार होणार आहे। तर ही समोसा लेस आहे। तर समोसा लेस ही
गळ्याच्या बाहेरच्या साईडनी या पद्धतीने ठेवायचे आहे आणि ही लेस इथं शिवून घ्यायची आहे। तर मैत्रिणींनो बघा, ही लेस लावल्यानंतर गळ्याला किती छान आकार आलेला आहे आणि गळ्याची फिनिशिंग ही खूप छान दिसत आहे। तर प्रत्येकांना आवडणारी ही आतापर्यंतची फेमस ब्लाउज डिझाइन आहे। आतापर्यंतची फेमस पानगळा डिझाइन आपली इथं शिवून तयार झालेली आहे। तर मैत्रिणींनो किती छान डिझाइन शिवून तयार झालेली आहे बघा। तर पानगळा डिझाइन म्हणल्यानंतर सगळ्यांच्याच आवडीची ही पानगळा डिझाइन आहे। या गळ्याला बारीक लक्ष देऊन बघितलात तर बघा किती छान गळा इथं शिवून तयार झालेला आहे। तर खरंच मैत्रिणींनो पानगळा डिझाइन तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राइब करा आणि डिझाइन कशी झाली ते सांगायला विसरू नका।